मित्रांनो, आज आपण काय बघणार आहे? घातांकांचे नेम बघणार आहे. बघायचे? बघणार आहे. तर आपण घातांकाचा या नेम बघणार आहे. आता आपल्याला काय दिलाय? पाया समान दिलेला आहे. काय दिलाय? पाया समान दिलाय आणि घातांक काय दिलाय? भिन्न दिलाय. पण क्रिया कसली आहे? गुणाकाराची. तेव्हा आपण पाया समान असेल, पाया काय करतो? एकदाच लिहितो आणि घातांकांची काय करतो? बेरीज करतो. आलं लक्षात? मग घातांकांची बेरीज केली, बरोबर आहे. 5 + 3 + 8 किती झाले? 16. या पद्धतीने घातांकाचा ह्या पहिला नेम. आलं लक्षात? त्यानंतर घातांकाचा दुसरा नेम काय सांगतो? भागाकार असेल, पाया समान असेल आणि पाया घातांक काय भिन्न असेल, त्यावेळेस आपण काय करतो? पाया काय करतो? एकदाच लिहितो आणि घातांकांची काय करतो? वजाबाकी करतो. मग 6 मधून 2 गेले, किती राहिले? 4. किती राहिले? 4. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? 11चा चौथा घात. त्याच्यानंतरचा पुढील नेम काय सांगतोय? तर पाया दिलेला असेल आणि घातांकांचा घात दिलेला असेल, बरोबर आहे, त्यावेळेस आपण काय करत असतो? घातांकांचा गुणाकार करत असतो. म्हणजे गुणाकार केल्यानंतर घातांकांचा म्हणजेच 2 × 3 म्हणजेच किती? 6. म्हणजे 9चा कितवा घाताला? 6वा. त्याच्यानंतरचा पुढील नेम, एखाद्या पायाचा घातांक काय असेल? 0 असेल तर आपण उत्तर नेहमी किती लिहितो? 1 लिहितो. आलं लक्षात? पण त्याच्यानंतरचा पुढील नेम, पाया असेल आणि पायाचा घातांक किती? 1 असेल तर आपण काय लिहितो? पाया लिहितो. म्हणजे कोणची संख्या? तीच संख्या लिहितो. त्याच्यानंतरचा पुढील नेम काय सांगतो? पाया भिन्न आहे आणि घातांक समान आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे, बरोबर आहे. त्यावेळेस आपण काय करतो? गुणाकार करतो. पायांचा काय करतो? गुणाकार करतो आणि पाया काय करतो? घात एकदाच लिहितो. काय करतो? घात एकदाच लिहितो. मग आता तो गुणाकार केला, 5 × 8 × 2 किती आले? 80. किती आले? 80. 80चा कितवा घात? तिसरा घात. आलं लक्षात? याला आपण पुढे सोडू शकतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्याच्यामधलाच पुढील नेम काय सांगतो? भागाकार दिलाय आणि पाया भिन्न दिलेला आहे आणि घात काय दिलाय? समान दिलेला आहे. त्यावेळेस आपण काय करतो? 8/4 आणि घात काय करतो? एकदाच लिहितो. मग 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, म्हणजेच काय आला? 2चा चौथा घात. आलं लक्षात? या पद्धतीने आपण काय शिकलो आज? घातांकांचे नेम. आपल्याला पोलीस भरती, आर्मी किंवा इतर स्पर्धा परीक्षेला हे घातांकांचे नेम विचारले जातात. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. समजले आजचे घातांकांचे नेम? ओके.